धुरंधर नावाचा एक सिनेमा काय येतो आणि त्या सिनेमाच्या माध्यमातून पाकिस्तानच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचं जे डिटेलिंग केलं गेलंय, जी वस्तुस्थिती आपल्यासमोर मांडली गेली, त्यातून या सिनेमाच्या क्रिएटर्सना नेमकं काय साध्य करायचं होतं हा प्रश्न आपल्याला पडतो. अनेकांना पडला असेल, मलाही पडला होता. मग मी माझ्या अकलेनुसार किंवा माझ्या कुवतीनुसार धुरंधरला डिकोड करण्याचा प्रयत्न केला. त्यातलं जे व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना सांगता येईल ते सांगितलंही होतं. पण अशा बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच अशा छोट्या छोट्या डिटेलिंग्स आहेत की ज्या धुरंधरमध्ये मुद्दाम दाखवल्या गेल्या होत्या, ज्या प्रत्यक्षात वेगळ्या आहेत. धुरंधरच्या माध्यमातून एक नरेटिव्ह सेटिंग जरूर केलं गेलंय, जे अनेकांच्या लक्षात आलंय, पण ते यावर बोलत नाही. मित्रांनो नमस्कार. आज आपण एका अशा मुद्द्यावर बोलणार आहोत की ज्या मुद्द्याच्या आधारावर आपण एक सिरीजही चालवू शकतो, जमलं तर सिरीज करूही. पण मला आता त्या मुद्द्यातला जो जम आहे ना, तो तुमच्यासमोर मांडायचा आहे. एक एक घटना कशा घडत गेल्या आहेत मागच्या 3-4 महिन्यात, त्याची क्रोनॉलॉजी समजून घेऊया. धुरंधर पार्ट 1 आला तेव्हा कोणाच्या ध्यानीमनी नव्हतं की पुढच्या 90 दिवसात धुरंधरचा सिक्वेल येईल, पार्ट 2 येईल. पहिल्या भागात बडेसाब नावाचं एक पात्र, जे अनेकांच्या तोंडी असलेल्या संवादांमधून, डायलॉग्समधून आपण ऐकलं, समजलं, पण पाहिलं मात्र नव्हतं. तो बडेसाब कोण, नेमके कोण, हा प्रश्न अतिशय तीव्रतेने वगैरे निर्माण झाला नव्हता धुरंधरच्या पहिल्या भागात. अनेकांना बडेसाब म्हणजे असेल कुणीतरी ISIचा मोठा अधिकारी वगैरे असं वाटलं होतं. मग पुढच्या 30-35 दिवसांनी मीडियात काही लोक या बडेसाबबद्दल बोलू लागले. कौन है ये बडेसाब, क्या धुरंधर का पार्ट 2 आने वाला है, अशा चर्चा म्हणजे मार्केटिंग गिमिक्स असतात, हे तुम्ही आम्ही सगळेच जाणतो. आपल्या रोजमर्राच्या जगण्यातलं उदाहरण देतो तुम्हाला. तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी मारामारी केली आहे का माहीत नाही मला, किंवा झाली आहे का कधी अशी चुकून, मनात नसते आपल्या, पण होते असं कधीतरी. असा प्रसंग येतो की आपल्याला हात उचलावा लागतो. कॉमन मॅन ही राग अनावर झाल्यावर हात उचलतो, होतं कधी कधी आपल्याकडून. पण जे सराईत गुंड किंवा मारामारी या विषयात एक्सपर्ट असतात ना, म्हणजे लहानपणापासून काही ना काही अशा कुरापती करत आलेले असतात, ते त्यांना आपण एक्सपर्ट म्हणतो मारामारीतले. त्यांचं मी केलेलं ऑब्झर्वेशन सांगतो. ते जो पहिला प्रहार करतात ना, त्या पहिल्यानं भेलकांडलेल्या समोरच्यावरचा त्या फटक्याचा प्रभाव कमी होण्याआधीच, म्हणजे तो त्यातून सावरण्याआधीच दुसराही फटका हाणतात. समोरचा कितीही ताकदवान असला तरी त्याला सावरायला वेळ मिळेपर्यंत त्याच्या मेंदूवर तुम्ही ताबा मिळवलेला असतो की हा माझ्या समोर जो माणूस आहे हा मला जड जातोय. तिथेच तो हार मानायला सुरुवात करतो. ही एक सायकॉलॉजी. त्याचा या विवेचनाशी तसा काही थेट संबंध नसला तरी धुरंधरच्या पार्ट 1चा जो इम्पॅक्ट होता, जो ओसरलाही नव्हता की पार्ट 2 आला, आणि तो येताना एक क्युरिओसिटी, एक औत्सुक्य सोबत घेऊन आला की ये बडेसाब कौन है भाई, कौन है ये बडेसाब. हा बहुचर्चित बडेसाब आपल्याला धुरंधर पार्ट 2 मध्ये दिसला खरा, पण अतिशय जर्जर अवस्थेत. दाऊद इब्राहिम, इंडियाज मोस्ट वॉन्टेड अँड नेशन्स एनिमी नंबर 1. इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटिशी बजावलेला, अमेरिकेनंही टॉप 10 मधला असा एक दहशतवादी म्हणून घोषित केलेला डोंगरीचा पोऱ्या दाऊद इब्राहिम कासकर, ज्याच्या नावानं मुंबईतलं बॉलिवूड चळचळा कापायचं तो दाऊद, ज्यानं बाबरी मशीद पाडल्याचा बदला घेण्यासाठी 1993 साली मुंबई उडवून देण्याचा घाट घातला होता. 12 मार्च 1993चा दिवस 12 ठिकाणी बॉम्बस्फोट घडले. 247 लोक मृत्युमुखी पडले, तर 1400हून जास्त लोक हे जखमी झाले. मुंबईला जो फटका बसला ना, तो मोठा होता. तर दुबईत बसून दाऊदनं त्याचं भारतातलं, विशेषतः मुंबईच्या अंडरवर्ल्डचं सिंडिकेट वापरून ISIच्या मदतीनं हे कांड घडवलं होतं. त्यानंतर त्यानं 26/11चा तमाशा केला. भारताच्या धर्तीवर पाकिस्तानी सैन्यानं ट्रेन केलेले दहशतवादी उतरवले. त्यांनी 3 दिवस भारतीय सैन्याला झुंजवलं. शेकडो निरपराध भारतीय नागरिक तर यात भरडले गेले, पण काही परदेशी पर्यटक यात मारले गेले. त्यामुळं भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की झाली होती. दाऊद, बडेसाब, डी गँग ही नाव म्हणजे डेंजर इटसेल्फ, डी फॉर डेंजर असा संदेश देणारं हे व्यक्तिमत्व. या दहशतीच्या जोरावर दाऊद गँग सट्टा बाजार चालवत होती. बॉलिवूडमध्ये पैसा लावणं, नुसतं पैसा लावणंच नाही, तर बॉलिवूड म्हणजे दाऊदची इंडस्ट्री, असाच सगळा जामानिमा होता. त्यातून मग सगळ्या हिंदी सिनेमाचं उर्दूकरण झालं, इस्लामीकरण झालं, अल्ला मौला सगळे आले त्याच्यामध्ये, आणि बॉलिवूड हे कराचीवूड बनलं. अगदी 1990च्या उत्तरार्धापर्यंत
सिनेस्टारना धमक्या देऊन खंडण्या वसूलणं असो की सिनेनिर्मात्यांना दिवसाढवळ्या गोळ्या घालणं असो, दहशत कायम होती डी गँगची. ही दहशत 2014 नंतर काहीशी कमी झाली हे आपण धरून चाललो होतो. म्हणजे पूर्वी या अय्याश दाऊदला एखादी हिरोईन आवडली की तो सरळ तिच्या सेक्रेटरीला फोन लावायचा, 4 दिवस दुबईला येऊन जा, एवढा निरोप पुरेसा असायचा. मंदाकिनी आठवते तुम्हाला? आपली राम तेरी गंगा मैली धबधब्याखाली भिजलेली मंदाकिनी. ती सिनेमात भिजली आणि नको ते दिसलं त्या भिजलेल्या कपड्यांच्या आरपार. आणि त्या भिजण्यात तिकडे दाऊदचा छोटा भाऊ उठला. अनीस नाव दाऊदच्या छोट्या भावाचं. छोटा भाऊ अनीस इब्राहिम, दाऊदचा छोटा भाऊ. मंदाकिनी दाऊदच्या दुष्टचक्रात अडकली. ती 4 दिवसांसाठी नाही तर ती कायमचीच. कारण अनीस इब्राहिमने फोन करून तिला बोलावलं होतं. पुढे दशकभर ती दाऊदची अघोषित बायको बनून दुबईत राहिली, पाकिस्तानात राहिली, कुठे राहिली माहीत नाही. सिनेमा सुटला, करिअर बोंबललं तिचं. त्यानंतर ती कशीबशी परत आली भारतात. तिच्या या परतण्यामागे नेमकं काय कारण आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. ना तिने सांगितलं ना कोणी तिला विचारलं. अनेक दशकं लोटली, पण दाऊद इब्राहिम कासकर नावाचा दरारा नुसता भारतातच नाही तर तो पाकिस्तानातही जबरदस्त आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही ज्या महत्त्वाच्या ट्रेड्सवर चालते ना, त्यातला मुख्य व्यवसाय ड्रग्ज हा थेट दाऊद इब्राहिम चालवत नसला, त्यामागे कारण आहेत काहीतरी, तरी अफगाणी तालिबान त्यात डी कंपनीला मदत करतात. भारत, नेपाळ, श्रीलंका, पाकिस्तान या देशांमध्ये मिळणारा जहरीला गुटखा हा कोण बनवतं? तर दाऊदच्या पाकिस्तानामध्ये ज्या फॅक्टरीज आहेत, ज्या इथल्या मुंबईत, आपल्या मुंबईत म्हणतोय मी, महाराष्ट्रातल्या 2 फेमस गुटखा किंगच्या मध्ये जे काही जो वाद झाला होता, त्यात जी मांडवली करावी लागली होती, त्या मांडवलीसाठी जो मोबदला घेतला गेला आहे या गुटख्यांचा फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्यावर तिथे गुटखा बनतो पाकिस्तानमध्ये. त्या फॅक्टऱ्या चालवतात दाऊदचे हेच भाईबंद. दहशतवाद्यांना, चोर चिलटांना, दरोडेखोरांना जी शस्त्रास्त्र लागतात ना, AK-57ची कॉपी, 46ची कॉपी, ग्लॉक पिस्तूलची कॉपी, ही कोण पुरवतं? तर डी कंपनी. आजही क्रिकेट, फुटबॉल यावर मोठ्या प्रमाणात बेटिंग होतं, सट्टा लागतो. भारतातल्या एकेका राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांवरही सट्टा लागतो. आता बंगालच्या निवडणुकीवर केवढा मोठा सट्टा लागला होता. तोही नियंत्रित करतो दाऊदचा खेमा, दाऊदची गँग. आधी दुबई, नंतर पाकिस्तान आणि तिथलं सेफ हाऊस जिथं हा दाऊद नावाचा हव्वा राहतो, त्याचं हे आभासी अस्तित्वच दूरवरून अनेकांना दरदरून घाम फोडतं, घाबरवून टाकतं. +404 म्हणजे +404 अशा नंबर्सवरून फोन येतात, जे इंटरनेट कॉलिंग असतं खरं तर. आणि समोरून "मैं शंकर बोल रहा हूं" असा आवाज येतो. तर हा शंकर म्हणजे दाऊदचा दाया हात असलेला छोटा शकीलचा दाया हात, फहीम मचमच. त्यानं मागितलेली खंडणी ही द्यावीच लागते. त्यानं मागितलेली हिरोईन दुबईला पाठवावीच लागते. हिंदी में इसे खौफ कहते, खौफ. ये खौफ जब तक कायम रहेगा तब तक दाऊद का वजूद जिंदा रहेगा. आता दाऊद भाईची एवढी तारीफ केल्यानंतर मी मूळ मुद्द्यावर येतो. दाऊदचा हा सो कॉल्ड खौफ, हा डर का माहोल संपवायचा आहे, तर त्याच्या अस्तित्वावरच घाला घालणं गरजेचं होतं. आधेमध्ये बातम्या यायच्या, दाऊदला एड्स झाला, दाऊदची किडनी खराब झाली, फलाना झालं, डिमका झालं. कोणी म्हणे त्याला भारतात येऊन उपचार करायचे होते, तो भारतात येऊनही जातो गपचूप, असंही बोललं जातं. पण हे उपचार काही शक्य झाले नाही. मग अचानक बातम्या येतात की दाऊद कराचीच्या एका हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजारानंतर मेला. पण यावर कोणीच विश्वास ठेवत नाही. दाऊदचं अस्तित्व हे अधूनमधून डोकावत असतं. पण कमाल एका गोष्टीची आहे की शारजामध्ये क्रिकेट मॅच बघतानाचे त्याचे फोटोज, जे 1987-88चे असतील, तो त्याच्या त्या वर्ल्ड फेमस फोन पकडलेला फोटो जो 80च्या दशकातला आहे, त्या फोटोनंतर दुसरा फोटो कधी पाहिला आहे आपण त्याचा? दाऊद आता कसा दिसतो हे कधी पाहिलं आहे? 1988 साली पत्रकार शीला भट्ट यांनी दुबईतल्या एका हॉटेलात दाऊदचा इन पर्सन असा शेवटचा इंटरव्ह्यू केला होता. त्यानंतर 1998मध्ये फोनवर टेलिफोनिक इंटरव्ह्यू झाला होता त्याचा. नंतर दाऊद हा स्वतः मीडियाच्या संपर्कात आलेला नाही आहे. त्याच्या वतीनं आजवर छोटा शकीलच बोलत आला आहे. अगदी काल परवा एका वर्तमानपत्राला, का चॅनेलला ॲक्च्युली त्या ललित मोदीच्या विषयावरती स्पष्टीकरण देताना सुद्धा छोटा शकील फोनवर आला होता. मग दाऊद जिवंत आहे की मेला हे माहीत नाही आपल्याला. मग त्याच्या वतीनं चालवले जाणारे उद्योग हे कितपत व्यवहार्य आहेत,
ज्याला घाबरून लोक खंडणी द्यायचे तो प्रत्यक्ष आहे की नाही यावर पहिल्यांदा प्रश्नचिन्ह लावलं ते धुरंधर पार्ट 2 मध्ये दाखवलेल्या जरा जर्जर अशा बडेसाबच्या पात्रांनी. सोकॉल्ड दाऊद इब्राहिम कासकर जर असा आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत बेडवर पडलेला आहे, त्याच्या साम्राज्यात घुसून रॉचे अज्ञात हमजा अली मजारी पाकिस्तानातले भारताचे शत्रू शोधून काढून ठोकतायत आणि ते निव्वळ सिनेमाच्या पटकथेपुरतं मर्यादित ठेवलेलं नाही आहे, तर खरोखरच रॉची माणसं पाकिस्तान उद्ध्वस्त करण्याचं काम करतायत. भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला केल्यानंतरही हाताची घडी तोंडावर बोट ठेवणारं काँग्रेसचं सरकार गेलंय आणि आता मोदी, शाह, अजित डोभाल हे दुश्मनाच्या घरात घुसून त्यांना ठोकतायत. उरी, बालाकोट नंतर ऑपरेशन सिंदूरमध्ये तर पाकिस्तानच्या हद्दीतही भारतीय हवाई दल घुसलं होतं. हे सगळं प्रभावीपणे सिनेमाच्या माध्यमातून मांडलं जात आहे. त्यामागे एक नरेटिव्ह सेटिंग आहे व एक नरेटिव्ह सेट केला जातोय की दाऊद संपल्यात जमा आहे, त्याला घाबरू नका. हा इशारा देशभरातल्या उद्योजकांनाही होता, जे लोक दाऊदचा फोन आला म्हणून घाबरून जात करोडोंची खंडणी जमा करत होते. दाऊद सांगेल त्या माणसाला आपल्या जमिनी कवडी मुलानं विकत होते. आज मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात दाऊदच्या असंख्य बेनामी मालमत्ता आहेत. त्याला कारण नसलेल्या दाऊदची लोकांना वाटणारी भीती. ही भीती, हा खौफ संपवला तो धुरंधर पार्ट 2 खवळलेल्या दाऊदच्या पंटर्सनी मग बॉलिवूडमधल्या आपल्या कठपुतल्यांना चावी दिली आणि रणवीर सिंगवर बॅन आणला. तो वेगळा विषय, पण रणवीरवर बॅन आणला त्याच्या मागे हेच लोक आहेत. धुरंधरच्या निर्मात्यांच्या मागे हे लोक हात धुवून लागलेत. मगर दाल कुछ गली नाही इनकी उधर. एवढं निश्चित की दाऊद जिवंत आहे, पण आता तो दात काढलेल्या सिंहाच्या अवस्थेत आहे की नखं काढलेल्या वाघाच्या, हे कोणालाही पक्क माहीत नाही. तो खरंच कराचीच्या व्हाईट हाऊसमध्ये एका ICU टाईप खोलीत व्हेंटिलेटरवर जगतोय का, इकडून तिकडून नळ्या लावल्यात त्याला, की दाऊद खरोखरच काही वर्षांपूर्वी मेलाय. दाऊद मेलेला नाही आहे, नक्कीच तो जिवंत आहे, पण भारतातल्या कित्येक महत्त्वाच्या सेक्टर्समध्ये त्याच्याबद्दलची असणारी भीती, अकारण असणारी भीती, ही संपवण्याचा एक प्रयत्न धुरंधर पार्ट 2 केला. तो एवढाच होमला आहे कराचीवाल्यांना की विचारता सोय नाही. असो, सध्या दाऊद इब्राहिम पुन्हा चर्चेत येण्यामागे ललित मोदीची ती बहुचर्चित मुलाखतही आहे. त्यावरचा एपिसोड लवकरच घेऊन येतोय, तोही जरूर पहा. मित्रो, इतर राजकीय विश्लेषकांपेक्षा वेगळं काहीतरी देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो, पण माझ्या अशा प्रयत्नांना पुरेशी दाद मात्र तुमच्याकडून मिळत नाही. मग नाविलाज को क्या विलाज म्हणत तेच बँड्रावाले उद्धवजी, भांडूपचा चिरकलेला भोंगा संजय राजाराम राऊत आणि इतर नेहमीचे यशस्वी कलाकार सोबत घेऊन आपल्याला बोलावं लागतं. हे सगळे थोतांडवादी आहेत. आता जरा नव्याला वाव द्या. नवं वेगळं असं काही समोर आलं तर ते उचलून धरा, बरं वाटेल जरा आम्हालाही. तर मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.